देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे, कायमचा. कुत्र नसतं मग तो दुकांड्यावर. तसं सुद्धा एक भीमोड झाला पाहिजे पुरा. एक नाही राहिलं पाहिजे, पुढे छत्री सुद्धा उगली नाही पाहिजे. उकांड्यावर नाही, फाकांड्यावर नाही, कशावर नाही, कशावर नाही. हो आम्ही आरक्षण दिलं, आम्ही आरक्षण दिल्यावर ते हायकोर्टात ते टिकवलं. शेवटी मला यावंच लागलं. विषयच तसा होता. एकीकडे मराठा ओबीसी आरक्षण वाद आणि दुसरीकडे भाजप नेत्यांना पाडण्यासाठी जरांगेंनी घातलेली साथ. एकीकडे युती सरकारने आरक्षण दिलं, एमपीएससी ते लागू झालं, तरी जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केलं. विषयाला अगदी मायबहिणीवर नेलं. जरांगे साहेब, तुमचं चुकलंच. सरकारला वेळोवेळी मुदतवाढ देऊन, फक्त देवेंद्र फडणवीसांना शिव्या देऊन, मुंबईहून परत येऊन आणि लोकसभेला माघार घेऊन. जरांगे साहेब, तुमचं चुकलंच. तिकडे मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण देऊन सरकारने कमाल केली. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ दिली. मराठा समाजासाठी असलेल्या महामंडळाच्या माध्यमातून कित्येक तरुणांची चांदी झाली. जरांगे साहेब, तुमचं चुकलंच. ओबीसी मधूनच हवं हा अट्टाहास बरा नाही, एकाच नेत्याचा द्वेष बरा नाही, असं केल्याने लोक म्हणतात तुमचा चेहरा खरा नाही. तुम्ही समाजासाठी लढत आहात याचा आम्हाला अभिमान आहे, पण जरांगे साहेब, तुमचं चुकलंच. कुणाला वेठीस धरणं बरं नाही. सत्तेत आपलेही आमदार आहेत. चूक फक्त फडणवीसांची, मुंडेंची, दरेकरांची, जानकरांची किंवा लाडांची हे खरं नाही. सरकारने 10% टिकणारं आरक्षण दिलं. त्याचा थेट परिणाम म्हणजे एमपीएससी परीक्षेमध्ये सुद्धा हे आरक्षण लागू करण्यात आलं. 2024-25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास अनेक अडचणी येत होत्या. विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सरकारने एससीबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ दिली. एवढं असूनही एकीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत, तर भाजपला पराभूत करण्याची भाषा त्यांच्या तोंडातून निघत असल्यामुळं आता भाजपचे नेते देखील मनोज जरांगेवर चांगलेच संतापले असून जरांगे मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर होतोय. तसंच मराठ्यांविरोधात असलेल्या नेत्यांना पाडणार असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिलाय. यावर देखील आता तिखट प्रतिक्रिया मिळताना आपल्याला दिसत आहेत. तू काय नेत्यांना पाडण्याचा ठेका घेतलाय का? कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं एवढीच हिंमत असेल तर राजकारणात यावं आणि निवडणूक लढवावी आणि 288 आमदार उभे करावे असं आव्हान आता भाजप नेत्यांकडून थेट जरांगे पाटलांना दिलं जात आहे. सामाजिक आणि राजकीय वाद वाढत चाललाय. यावर आता समाजाने सामंजस्यपणाची भूमिका घेऊन योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते. यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.